अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थावर छापेमारी करण्यात आली आहे। गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात चरस आणि गांजा हस्तगत करण्यात आला असून एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी याबाबतची तक्रार केली होती। अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री जोरात सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी मुख्यमंत्री आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती। त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या परिसरात छापेमारी सुद्धा केली होती। मात्र त्यावेळी पोलिसांना अंमली पदार्थांचा फारसा साठा हाती लागला नव्हता। त्यामुळे पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या पथकाकडे प्रवीण गोसावी यांनी तक्रार केली होती। यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अचानक पुन्हा एकदा भगतसिंग नगर परिसरात छापेमारी केली। या छापेमारीत जवळपास 1.5 किलो गांजा आणि काही प्रमाणात चरस हस्तगत करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अल्लाबक्ष शेख याला अटक करण्यात आली आहे, तर शबाना शेख ही फरार आहे। उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे, चंद्रकांत पाटील, सुरेश जाधव, गणेश गावडे, योगेश वाघ, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, संजय शेरमाळे, रामदास उगले आणि मनोरमा सावळे या पथकाने ही कारवाई केली। गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईबाबत तक्रारदार प्रवीण गोसावी यांनी समाधान व्यक्त केलं आहे। एक कारवाई झाली होती, ती स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि त्यामध्ये काही मोगम स्वरूपाची जी एक मुद्देमाल होता तो सापडला होता। परंतु या अनुषंगाने तिथे आम्हाला वारंवार येत असलेल्या माहितीनुसार आम्ही पुन्हा ह्या संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने अनेक बाबी ह्यामध्ये सूत्रांच्या माध्यमातून समोर आल्या आणि त्या अनुषंगाने काल गुन्हे शाखा 4 उल्हासनगर यांच्या माध्यमातून भगतसिंग नगर ज्या ठिकाणी आपण सर्वांना सांगितलं होतं की हे ठिकाणं आहेत आणि हीच लोकव्यक्ती आहेत जे हे अंमली पदार्थ विकत आहेत, तर त्या अनुषंगाने काल धाडसत्र करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काल तब्बल 1.5 किलोच्या आसपास गांजा आणि चरस अशा प्रकारचे अंमली पदार्थ पोलिसांना मिळून आलेले आहेत। त्या संदर्भात जे विक्री करणारे होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास त्यांच्या माध्यमातून चालू आहे। पूर्वीची एक कारवाई झाली होती, त्या कारवाईमध्ये अगदी हा पूर्व कल्पना देऊन त्यांचा माल हा गायब झाल्याचा मला एक संशय आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील बाब तपासत होतो। तर कालची झालेली जी कारवाई आहे ती मी समाधानी आहे, कारण एक सुरुवात म्हणता येईल, ह्याला एक चांगली सुरुवात म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।